नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदाचं चंद्रग्रहण पौर्णिमेला आहे. म्हणूनच या चंद्रग्रहणात काही खास गोष्टी केल्या तर जीवनात आनंद, समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते असं सांगितलं जात आहे. पण मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून चंद्रग्रहणात करायला हव्यात? चला जाणून घेऊया. 7 सप्टेंबर 2025ला चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे रात्री 9:57 आणि चंद्रग्रहण संपणार आहे मध्यरात्री 1:27. आता चंद्रग्रहणाच्या दिवशी आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर कुठल्या गोष्टी करायला हव्यात? तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे, काही वस्तूंचं दान करायचं आहे. कोणत्या आहेत त्या वस्तू? खास करून पांढऱ्या वस्तूंचं दान चंद्रग्रहणाच्या वेळी किंवा विशेषतः ते संपल्यानंतर केल्याने जीवनात सुख, समृद्धी येते, अडचणी दूर होतात. पांढरा रंग हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे. म्हणून तांदूळ, दूध, साखर, पांढरी मिठाई आणि चांदीच्या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं. आपापल्या ऐपतीप्रमाणे, आपापल्या सोयीप्रमाणे तुम्ही या वस्तूंचं दान करू शकता. यापैकी कुठल्याही एका गोष्टीचं दान केलं तरी सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्तीत वाढ होते. खास करून चंद्रग्रहणानंतर म्हणजे ग्रहण संपल्यानंतर अन्नदान करणं खूप पुण्याचं मानलं जातं. गरजूंना गहू, तांदूळ किंवा मूग डाळ यासारखं धान्य दान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. आता तुमच्यापैकी काही जणांच्या डोक्यात हा प्रश्न नक्की आला असेल, चंद्रग्रहण तर मध्यरात्री संपतंय, मग मध्यरात्री उठून दान करायला जायचं? तर तसं नाही. चंद्रग्रहण 1:27 मध्यरात्री संपतंय, पण तुम्ही दिवस उजाडल्यानंतर सकाळी दानधर्म करू शकता. खास करून पांढऱ्या वस्त्रांचं दान करणंही फलदायी मानलं जातं. या दानामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून आणि कुटुंबातून निघून जाते आणि कुटुंबात आनंद आणि शांती येते. त्याचबरोबर यंदाचं हे ग्रहण पितृपक्षाच्या सुरुवातीलाच येतंय. त्यामुळे पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा काळे तीळ, जव, गाईचं दूध, गंगाजल या गोष्टी दान करणं पूर्वजांचे आशीर्वाद मिळवून देणारं ठरेल. लक्षात घ्या, चंद्रग्रहणाचा जो वेदकाळ असतो, जो यावेळी दुपारी 12:37 सुरू होणार आहे, त्या वेदकाळात दान केलं जात नाही. दान करण्याचा संकल्प करण्याआधी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:57 पूर्वी घ्यावा. दान करण्याच्या वस्तू जसं की कपडे, चांदी, धान्य आधीच गोळा करून ठेवा. म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू गरजूंना मंदिरात जाऊन दान करा. दान करताना मनात आदराची भावना ठेवा. त्याचबरोबर मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता स्वच्छ मनाने दान करा. दुसरी गोष्ट काय करायची आहे, तर ग्रहणाच्या वेळी घरात भांडण, वादावादी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण या गोष्टींमुळे मनाला जडत्व येतं, मन निराश होतं आणि नकारात्मकता घरात प्रवेश करते. अशा परिस्थितीत ग्रहणाच्या वेळी तुम्ही आवश्यक गोष्टी घराच्या बाहेर काढून टाकू शकता. घर स्वच्छ ठेवा. घरातलं वातावरण हलकं आणि प्रसन्न ठेवा. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या मनाचा चंद्र मालक आहे. म्हणून मन शांत राहण्यासाठी जर खास करून कुणाला काही मानसिक आजार असतील किंवा तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही, बेचैनी असते मनामध्ये, अशांनी चंद्रग्रहणाच्या वेळी जप करणं अगदी योग्य उपाय आहे. त्यामुळे मन स्थिर होतं, मनावरचा तणाव कमी होतो. म्हणून चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्याला येत असतील ती स्तोत्र म्हणावी. आपल्याला येत असेल त्या मंत्राचा जप करावा. असं आपल्या पूर्वजांनी सांगितलंय. आता तुम्ही म्हणाल, चंद्राचा आणि आपल्या मनाचा काय संबंध? तर मंडळी,
चंद्राच्या अमावस्या पौर्णिमेमुळे सागराला भरती आणि ओहोटी येते. म्हणजेच चंद्राचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो. मग माणसाच्या शरीरात तर 70% पाणी आहे. नक्कीच आपल्या शरीरावर आणि मनावर चंद्राचा परिणाम होतच असणार. म्हणून ज्योतिषशास्त्रात तसंच आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला काही गोष्टी चंद्रग्रहणाच्या वेळी अवश्य करायला सांगितलंय. त्यामध्येच जप, तप, ध्यान, धारणा या गोष्टींचा समावेश आहे. मंडळी, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रहणाच्या वेळी कुठलीही नवीन काम सुरू करू नये असं ज्योतिषशास्त्र सांगतं. धन्यवाद.